इथले ठाण्यातले जेवढे पण आयोजक आहेत तर ते त्यांना मान देतात किंवा अंडी फोडायला त्यांना पहिले मान देतात हे देतात. त्यांनी आवर्जून आपल्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की ठाण्यामधले गोविंदे सुद्धा आठ लावतात, उतरवतात जागेवरती. नमस्कार मित्रांनो, मी आहे रामनगरचा राजा गोविंद पथक, ठाणे वागळ इस्टेट येथे. आणि माझ्याबरोबर तुम्ही बघताय आता थोड्या वेळातच आपल्या दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, प्रारंभाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, नारळ वाढवण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि माझ्याबरोबर आहे आपले बाळगोपाळ हितचिंतक कृतिक दादा शेलार. दादा नमस्कार. आणि सगळ्यांना पण नमस्कार. ह्या वेळेला वर्ष तिसरं आहे, पण ह्या तिसऱ्या वर्षामध्ये जेव्हा आता एक मनामध्ये होतं की आता तिसरं वर्ष पण आपल्याला आता सक्सेस करायचं आहे, काय भावना आहे? भावना म्हणजे 2 वर्ष गुन्हे गोविंदाने गेलेत आणि तिसरं वर्ष देखील असंच जावं असं वाटतंय. नक्कीच किती थर लावायचे ते तर आपल्या सरावावरती डिपेंड असतं. मात्र बघूयात सरावानंतर कळेल की म्हणजे आमची अजून ठरलेलं नाही की आपल्याला एवढे थर लावायचे आहेत किंवा काय करायचं आहे. फक्त एवढंच आहे की आपले जेवढे गोविंद आहे सुखरूपपणे त्यांचा खेळ झाला पाहिजे, शेवटच्या दिवशीपर्यंत व्यवस्थित राहिले पाहिजे आणि व्यवस्थित घरी आले पाहिजे. खूप भव्यता केली आहे तुम्ही या कार्यक्रमाची. वर्षानुवर्षाची एक म्हणतात ना आपण वर्षभर या गोष्टीची आपण वाट बघत असतो, पण एक प्रिपरेशन असतं वर्षभरामध्ये मुलांना जमवून ठेवणं, की एकसंगता राहावी. कारण का तरुण वय आहे, खूप चंचल असतं आणि अशा मुलांना धरून ठेवून हा कार्यक्रम आपल्याला संपन्न करायचा असतो. त्याच्याबद्दल सांगा. आता आपला जर गोविंदा बघितला तर आपण त्याची संकल्पना जेव्हा आपण पहिल्या वर्षी चालू केलं तेव्हा आपण एक गाव एक गोविंद अशी संकल्पना दिली होती. आणि निश्चित सगळे लहान मुलं आहेत आमच्यामध्ये, शाळेतले आहेत, कॉलेजचे आहेत आणि इतरत्र समाजाचे जे मान्यवर आहेत ते फार सपोर्टिव्ह आहेत. आणि मुलांचं पकडून ठेवायचं म्हणजे फार उत्साही मुलं आहेत आणि प्रत्येकाला वर्षभर आम्ही जपत असतो, प्रत्येकाच्या घरी जात असतो, प्रत्येकाचे वर्षभराचे म्हणजे हावभाव लक्षात घेत असतो आणि नेहमी प्रयत्न हात असतो की कोणाचा मन न दुखवता या ठिकाणी आपण गोविंदापुरतच नाही तर पूर्ण वर्षभर आपण एकत्र राहून प्रत्येकाच्या सुखादुःखात सोबत राहू एवढंच वाटतं. आता माझा एक शेवटचा प्रश्न, 2026 मध्ये आता ह्या 2026 मध्ये ह्या दहीहंडीची सुरुवात रामनगर गोविंदा पथक काय विशेष एक वेगळं करणार आहे? विशेष आता आपल्या 2 वर्ष आपण पहिल्याच वर्षी जो आपण थर लावले, आपला पहिलाच प्रयत्न होता आणि मला वाटतं महाराष्ट्रातला असा पहिला आपला गोविंद झाला की पहिल्याच वर्षी पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिलेच यशस्वी असे 8 थर आपण लावले. आणि दुसऱ्या वर्षी पण उतरावायचा प्रयत्न होता, आपण सगळीकडे गुण्यागोविंदाने थर उतरवले लावणे. तिसऱ्या वर्षीचे अजून काय मनामध्ये डोक्यामध्ये काय धरलं नाही, कारण की प्रत्येक गोष्ट ही सरावावरती अवलंबून असते आणि निश्चितच आता आपल्याकडे 2-3 महिने आहेत आणि सराव कसा होईल त्याच्यावर डिपेंड आहे. आणि सर्वात मोठा मला असं वाटतं गोल म्हणजे एक आवड आहे की गोविंदा म्हणजे आता प्रो गोविंदा फार चर्चेमध्ये आहे. नक्कीच प्रयत्न असेल की ठाण्यामधून रामनगरचा राजा देखील त्या प्रो गोविंदासाठी सहभागी व्हावा. चालेल, तर नक्की दादा तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि आता थोड्या वेळात आपण त्या गोष्टीचे आपण साक्षीदार होऊया आणि बघूया आपला काय कार्यक्रम आहे. नक्की. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय जवानी. सर्व दर्शक जानकर यांच्यातर्फे इथं उपस्थित असलेले आपले सनीदादा गायकवाड, मी यांना विनंती करतोय की आपण आपल्या मॅचचं पूजन करून त्याला पुष्पहार अर्पण करायचंय. सनीदादा गायकवाड. आता बोल बाजीराव. मनोज तोडणकर आपण व्यासपीठावर जवळ. ज्या कोणत्या गोविंद पथकाचे प्रतिनिधी सभासद इथे आले असतील त्यांनी माहिती संबंधित सांगायचंय. आपणास विनंती आहे, ज्या कोणत्या गोविंद पथकाचे प्रतिनिधी आले असतील त्यांनी माहिती संबंधित सांगायचं.
बजरंग बली की आत्मावलीचा गणपती बाप्पा साईनाथ महाराज की मराठी माते की काय माते की बजरंग बली की बजरंग बली की बजरंग बली की वाले की वाले की वाले की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी ओम नमः पार्वती पते दादा तोरणकर, साईद दादा दामसुतकर. जय जवान गोविंद पथकाचे म्हणून राजेश दादा महिने आपणही पुढे यायचे. अरबाज शेख मला विनंती करतो की आपण सचिन दादा कावळे यांचं इथे आगमन झालं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आदरणीय सचिन दादा कांबळे. मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी रामचंद्र माने, मी यांना विनंती करतो की आपण सुद्धा नारळ फोडायचं. रोहित दादा बनसोडे, पुढचा सन्मान होतोय. मी अजय दादा यांना विनंती करतो. सोबत युट्यूबर साहिल. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महादेव. मानवी मनोरंजन रस्ते आपलं लाडकं गोविंद पथक, रामनगरचा राजा गोविंद पथक. आपलं लाडकं गोविंद पथक आज तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे.
अरे झाला बोलबाला गोविंदाला रामनगरचा राजा गोविंदाला. हे सुंदरा पायाला कवडी भूक लागली बघ.
त्यामुळे मी सर्व रामनगरचा राजा गोविंदा पथक, रामनगर परिसर उत्सव मंडळ आणि सर्व प्रेक्षकांतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करतो दादा. नक्कीच गेल्या वर्षी आपण 9 तराचा विक्रम रचला. अत्यंत आनंद वाटला की ठाण्यामधून आपलं, मला वाटतं की पहिले 9 म्हणजे मी लहानपणापासून माझं हे 3रं वर्ष आहे की रामनगरचा राजा गोविंदा पथक स्थापना होऊन 3रं वर्ष आहे. मात्र आपले थर बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. त्याच्यामुळे कधी कोणताही मनात आमच्या हे नाही की संकोच नाही की राजा हा राजा असतो नक्कीच. आणि आता एका ठिकाणावरून 10 ठिकाण आहेत आपल्या वेगवेगळे, त्याच्यामुळे प्रत्येकाचा वेगवेगळा गोविंदा पथक आहे. आणि ठाण्याचा राजा हा ठाण्याचा राजा नक्कीच आहे. रामनगरचा राजाचं प्रेम अगोदरी फार ठाण्याच्या राजावर होतं, आताही आहे आणि इथून पुढे कायमस्वरूपी तसंच राहील दादा. आणि नक्कीच येणाऱ्या नवीन वर्षात आणि काळात नक्की ठाण्याचा राजा 10 थर देखील विश्वविक्रम रचेल आता मी या ठिकाणी निसंकोच बोलतो. आणि मी आपणास विनंती करतो, आता बरेच पाहुणे आलेत परंतु कोणाच्या हातात माईक दिला नाही की तुम्ही 2 शब्द बोला, पण आपला मान आणि सन्मान देखील तेवढाच आहे की आपण 2 शब्द फक्त बोलावे. सगळ्यात अगोदर तुमचा मला आभार मानावासा वाटतो, कारण का तुम्ही आम्हाला सगळं ठाण्याच्या राजाला तुम्ही आम्हाला बोलवला, तेवढा मान दिला, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप आभारी आहोत आम्ही. आणि बोलायचं झालं तर तुम्ही आताच बोलले की 3 वर्षामध्ये जी तुम्ही कामगिरी केली ती खूप लेखनीय म्हणजे उल्लेखनीय आहे. ती सगळ्या पूर्ण ठाण्याने महाराष्ट्राने पण तुमची ती सर्व कामगिरी बघितलेली आहे. आणि एवढ्या लवकर प्रगती करणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. त्याला फक्त अजून वरती एक एक स्टेप कसं वरती नेता येईल. तुम्ही पण आज प्रॅक्टिस चालू केली म्हणजे तुमचं पण ध्येय काहीतरी आहे. आणि मला असं वाटतं ठाण्यातल्या प्रत्येक गोविंदांनी, छोटे असू दे मोठे असू दे, त्यांचं ध्येय तेच असलं पाहिजे. 9 लावायचे, 10 लावायचे, 10च्या वर जाता येत असेल तर 10च्या वरती पण गेलं पाहिजे. आणि ही ठाण्याची ताकद असली पाहिजे आपली, कारण का आपल्या इथले ठाण्यातले जेवढे पण आयोजक आहेत तर ते त्यांना मान देतात किंवा अंडी फोडायला त्यांना पहिले मान देतात. त्यांनी आवर्जून आपल्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की ठाण्यामधले गोविंदे सुद्धा 8 लावतात, उतरवतात जाग्यावरती आणि 9 लावायची पण तयारी करतात, 10ची पण तयारी करतात. हाच मेसेज आहे मला सगळ्यांना तुम्हाला. आणि तुम्ही जिद्दी आहातच, तुम्ही पण लवकर तयारीला लागलात, लवकर तुमची तयारी होईल, सांभाळून तयारी करा. आणि मला असं वाटतं यावर्षी तुमचे पण 9 बघायला भेटतील. आणि ही माझी सदिच्छा आहे, आमच्या ठाण्याच्या राजाची सदिच्छा आहे. पूर्ण ठाण्याचा राजा गोविंदा पथक तुमच्या बरोबर आहे आणि प्रत्येक विभागात हे राजे बनलेच पाहिजे, तर पूर्ण ठाणा मोठं होईल महाराष्ट्र. धन्यवाद. 2 शब्द बोलून माझे शब्द संपवतो. दादा नक्कीच एवढं मोटिवेट केलं. आम्ही देखील म्हणजे 9 आणि 10 तरण रचण्यासाठी देखील खूप वर्ष निघून जातात, आपल्याला देखील सांगायची गरज नाही. मात्र नक्कीच सगळे आम्ही लहान लहान मुलं आहेत, एका जिद्दीने डोक्यात फक्त काही असा प्लॅन नव्हता किंवा काही गोल नव्हता की आपल्याला काय करायचं आहे. फक्त माझं स्वप्न एवढंच होतं, जसं तुम्ही बोललात की ठाण्याच्या ज्या गोविंदांना कमी प्राधान्य मिळतं, आपल्या ठाण्यामध्ये असूनही त्यांना कमी प्राधान्य मिळतं आणि बाहेरच्या गोविंदांना जास्त मिळतं. फक्त मला एवढंच मनापासून असं वाटत होतं की ज्या दिवशी आपण जाऊ त्या दिवशी आपल्या लाईन लावायची कुठे गरज नाही लागली पाहिजे, फक्त आपला बॅनर बघूनच आपल्याला तिथे संधी मिळाली पाहिजे. एवढं स्वप्न घेऊन मी मैदानात उतरलो, बाकी आज काही नाही. थँक्यू सो मच दादा, आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आणि आपली ओळख नव्हती, मात्र आम्ही खूप वेळा तिथे आलोय आपली प्रॅक्टिस बघायला. आमचा सराव संपल्यानंतर आम्ही सगळे तिथे असायचो, पण आता आपली ओळख नसल्यामुळे आम्ही थोडं लांब लांबच असायचो, पण आम्ही सराव बघायचो. मात्र नक्कीच नक्की दादा खूप आनंद झाला आपल्याला भेटू. असंच अधूनमधून येत जावा आणि आम्हाला मोटिवेट करत जावा. थँक्यू सो मच. सो फायनली मित्रांनो, रामनगर गोविंदा पथक आणि वागळे इस्टेट यांचा दहीहंडीचा सराव प्रारंभ खूप संपन्न छान पद्धतीने खूप मस्त पार पडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर ह्या मंडळाने खूप मंडळ पण चांगली जोडलेली आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन पण आहे. आणि मला खूप चांगलं काय वाटलं माहितीये काय, मंडळाचं 3रं वर्ष असून त्यांनी सुरक्षिततेची एवढी छान काळजी घेतलेली आहे. मॅट हार्नेसच्या पण काही गोष्टी होत्या आणि त्याचबरोबर म्हणजे चांगली सुरक्षितता होती. आणि बघायला म्हणजे म्हणतात ना की जागा तर आहे महत्वाची. प्रत्येका मंडळाचा एकच विषय असतो की त्यांना सरावासाठी असणारी जागा. आज जागा पण खूप छान आहे
आणि का खूप चांगलं खेळीमेळीचं वातावरण आलं. फक्त एक आहे, ह्या मंडळाला अजून म्हणतात ना, प्रत्येकाने म्हणतात ना, जसे जोडत जातील तसं मंडळ मोठं होईल. तर तुम्ही ह्या मंडळाला एकदा येऊन भेट द्या. आणि खूप खूप छान मंडळ आहे. आणि आज आपण त्यांची प्रॅक्टिस पण बघितली, त्यांचा सराव पण बघितला. आणि मी ह्या देवाला, या श्रीकृष्ण भगवंताला एकच मागणी करतो की अशीच आपली जी छोटी छोटी मंडळ आहे त्यांनी चांगला एक म्हणतात ना विक्रम पण करावा. आणि खरंखर एक आदर्श घालून द्यावा की खरंखर म्हणजे काय असतं ना एकीचं बळ, ते ह्या मंडळाने आपल्याला दाखवलंय. तर तुर्तास मी हा माझा व्हिडिओ इथे आता थांबवतोय. जाता जाता तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि आपल्या प्रतिक्रिया ही मला कमेंटद्वारे द्या. धन्यवाद.